मी स्वाती श्रीवर्धनकर। आज आपल्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला मेथी मटर काजू रेसिपी बनवून दाखवत आहे आणि ती पण मी चव महाराष्ट्राचे जे मसाले आहेत ते यूज करणार आहेत आणि त्याच्यात मी ग्रीन कलरचा आहे मसाला, हा चव महाराष्ट्राची म्हणून खूप अतिशय छान आहे हा मसाला आणि ह्याच्यात मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवते आहे। आपण गॅस चालू करूया आणि ऑलरेडी मी पहिला थोडंसं सर्वप्रथम मी कढई ठेवली आणि थोडंसं तेल होतं ऑलरेडी त्याच्यात। तर मी थोडी ही मेथी आहे ती स्वच्छ धुवून घेऊन ती थोडीशी हलकीशी फ्राय करत आहे। आपल्याला बनवायची आहे मेथी मलाई काजू भाजी। खूप काही मेथीचा हलकीशी आपल्याला ती गरम करायची आहे। काढून घेत आहोत डिश मध्ये। थोडंसं आता तेल घालणार आहोत आपण अंदाजाने। त्यात आपण थोडेसे बॉईल केलेले वाटाणे आहेत, हिरवे वाटाणे म्हणजे मटर आहे, ते आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहोत। छान फ्राय करूया। एक क्रिस्पीपणा आहे ना तो येतो। आणि तसेच हे काजू आहेत, आता सध्या काजूचा सीझन आहे त्यामुळे मी गावावरून काजू आणलेत आणि हे काजू आपण त्याच्यात घालूया। ऑप्शन म्हणून घालायचं आहे पण छान होतात काजूची, म्हणजे काजू घातलेली भाजी अतिशय छान लागते। छान हलके असे आपण फ्राय करूया। आता हे छान हलके फ्राय झालेले आहेत, आपण ते काढून घेऊया। मस्त कलर आला आहे आणि हे फ्राय केल्यामुळे ना त्याचा जो ग्रीन कलर आहे तो तसाच राहतोय छान। पुन्हा एकदा आपण थोडंसं तेल यूज करूया। आणि ह्या भाजीसाठी आपण मेथी काजू मटर विथ धाबा स्टाईल भाजी आहे, त्याच्यासाठी आपण एक कांदा घेतलेला आहे, टॅमॅटो, लसूण आणि आलं याची मी पेस्ट केलेली आहे, आलं आणि लसूणची। आणि हे ना मी सगळं फ्राय करून मग मिक्सरला लावलेलं आहे, ते आपण आता घालूया। सर्वप्रथम आपण आलं लसूण पेस्ट यूज करूया थोडीशी। मिरची पण घातलेली आहे, मिरचीचाच करणार आहोत। आणि टॅमॅटो याच्यासाठी यूज केलाय की ही थोडी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, ग्रेव्ही टाईप भाजी। हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे, कांदा टॅमॅटो आलं लसूण पेस्ट तर मी तुमच्या समोर टाकलेली आहे, शिवाय मी वाटणात पण घातलेले आहे। घातलेले आहेत थोड्या, मला असं वाटतं कमी पडत आहेत त्यामुळे आपण अजून 2 मिरच्या यूज करूया। ह्या 2 मिरच्या आपण थोड्याशा हातानेच तोडून घालूया ह्याच्यात। छान अशा एक छान कलर भाजीला येतो आणि एक स्पायसीपणा आहे। असं आपण फास्ट करूया। चवीपुरतं आपण मीठ, थोडीशी हळद घालूया, थोडीशी लाईटली। आणि आपला जो हिरवा मसाला आहे ना चव महाराष्ट्राची, खूप छान आहे, अतिशय छान आहे। आणि हा मसाला मी मागवला आहे, तुम्ही पण एकदा यूज करा। कंटेनर खूप छान आहे, मसाल्यासाठी आपण छान वापरू शकतो चव महाराष्ट्राची। ह्याच्यात बघा ना खांडके मटण मसाला येतोय आहे आणि एक बिर्याणी मसाला, अतिशय छान मसाला होतो मसाला आहे हा। आणि हा 5 मसाला व्हेज आपण मिक्स भाजीसाठी वापरू शकतो। हा एक गरम मसाला आहे जो नॉर्मली आपण कोणत्याही भाजीमध्ये यूज करू शकतो। आता आपल्याला हा हिरवा मसाला घालायचा आहे, अंदाजाने आपण हिरवा मसाला घातला आहे।
छान असं हलवून घ्यायचं आहे. बघा किती कलर छान आला आहे. त्यानंतर आपण हे काजू आणि मटर आहे ते आपण घालायचे. मुलंही आवडीने खातात छान भाजी. ॲक्च्युली खायची खासियत म्हणजे ना, जो आपण मसाला यूज केला आहे ना, त्यामुळे एक भाजीला वेगळा स्मेल आला आहे आणि अतिशय सुंदर अशी भाजी दिसत आहे. आता आपण शेवटी मेथी घालूया. छान कलर आला आहे भाजीला. सुंदर भाजी वाटते. आता आपण हे हलवत आहोत भाजी. छान असा कलर आलाय. ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नानसोबत किंवा चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. आपण एक 5 मिनिटासाठी स्लो गॅसवरती शिजवून घेऊया. छान असा कलर येऊन मस्त भाजी आपली शिजलेली आहे. आपण त्याच्यावरती फ्रेश क्रीम घालूया. कारण त्या क्रीममुळे ना एक भाजीला वेगळा फ्लेवर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. थोडीशी आपण साखर घालूया. प्रकारे आपली काजू मटर मेथी भाजी तयार आहे. चव महाराष्ट्राची मसाले वापरून ही बनवलेली भाजी अतिशय सुंदर झालेली आहे. तुम्ही पण एकदा यूज करा. मसाले खूप छान मसाले आहेत आणि अशी सुंदर भाजी तुम्ही